बादशाह आला, साई शेलार अर्नॉल्ड डोंबिवलीवाला, साई शेलार अर्नॉल्ड डोंबिवलीवाला, साई शेलार अर्नॉल्ड डोंबिवलीवाला. केतन मात्रे वाकलन वाला, बाईकर म्यान नाव हाय त्याला, बाईकर म्यान नाव हाय त्याला. धन्यवाद डीजे. यस, दोन्ही संघाचा 12th मॅन 12 खेळाडू तो देखील आमच्यापर्यंत रवाना करा. खऱ्या अर्थाने आपण सुमधुर गीत ऐकलं, अर्थात वाकलनचा वाघ. डेफिनेटली केतन मात्रे ज्याच्या नावावरती 39 बाईक आणि 6 4 व्हीलर करण्याचा विक्रम, जिंकण्याचा विक्रम ज्याने केलाय. डेफिनेटली वाकलनचा वाघ केतन मात्रेला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये, बिग बॅश मध्ये देखील आज तो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज तुम्हाला रिपोर्टिंग करा, ही अनिवार्य असेल. चला नार्ली बाग स्टार, तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत लगेच पोहोचा. बघा, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे आणि असं म्हणतात ना की तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला नाव दिलंय ना, ते नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लौकिक करायचं असेल ना, तर तुम्हाला इथनं चांगला खेळ तो कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे ही 22 यार्डची खेळपट्टी आहे ना, जे काय करायचं ना ते आज करावं लागेल. उद्या जर तुम्ही करायला गेलं ना, मग ते काम तुमचं परिपूर्ण होणार नाहीये. आणि असं म्हणतात ना, जे काय करायचंय, जे काय घडामोड करायची ना, ते आताच करावं लागेल. यस, पंचाकडनं येते ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हरने. पहिला बॉल वा, यावेळेला पिक केलाय. गोलंदाजाचा मात्र इरादा आहे पक्का. इथे फलंदाजने टोकलाय चौका. फलंदाज मात्र हक्का बक्का, यावेळेला आलाय चौकार. 4 धाबा. विश्वजित ठाकूर धरूनची बॅट, एक एक बॉलरची लावतोय वाट. ये विश्वजित ठाकूर यस, जर आपण पाहिलं तर यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते. पहिलाच बॉल चौकार, त्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की प्रेशर जर हे कुकरमध्ये आलं ना, मग त्याची शिट्टी वाजते. हो, यावेळेला चेंडू गोलंदाजाने काय लेंथवरती पिक केला. बघा, चेंडू मात्र योग्य त्या लेंथवरती हाताळला आणि त्यानंतर मात्र चेंडूची गती होती ना, पेस ऑफ केला आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाला मात्र आपल्या सापल्यामध्ये अडकवलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर विश्वास. वा, याही वेळेला फटका बसला. जेल होईल का? मात्र थोडासा क्षेत्ररक्षक लांबवर राहिलाय. जेल झाला असता तर या टुर्नामेंट मधला चांगला जेल परिपूर्ण झाला असता. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे म्हटलं गेलं असतं, मात्र जेल कॅरी झालेलं नाहीये. पुण्यात जर आपण पाहिलं तर 2 धाबा, 2 धाब्याने धावफलकामध्ये वाढ होते. 7 धाबा आपण पाहतोय. गोलंदाज मिस्टर याही वेळेला अकराज बॅटने खेळलाय. आडव्या बॅटचा योग्य तो वापर केलाय. बॉटम बॅटचा वापर केलाय. मात्र यावेळेला यस नो आणि शेवटच्या क्षणाला कॉल इज नॉट डिस्कनेक्टेड. आणि आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या 2 धाबा त्या देखील कन्वर्ट केल्या गेल्या. या 2 धाब्याने पुण्याच्या धावफलकेमध्ये होते वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 9. चार चेंडू 9 धावा. हो, यावेळेला देखील शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑन जॅम, डीप मध्ये पॅट्रोलिंग आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रमाणामध्ये देखील झालंय. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा काही मिळणार नाहीये. आणि मी सातत्याने म्हणतो ना की आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाहीये. म्हणून तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठाही करावीच लागते. कारण की असं म्हणतात ना की
यावेळेला फक्ताने फक्त स्लाइस केले, सन्मान दिलाय. शेवटचा बॉल गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला शेवटच्या बॉलवरती सन्मान दिलाय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. एक षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचले एकंदरीत नेल्सनकडा 11 धाबा. एक छोटासा ब्रेक देऊया संधी डिस्क जॉकीला. तरीची बॅट एक एक बॉलरची लावतोय तो ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. बघा पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. एकही गडी अजून देखील बाद झाले नाहीये. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही संघांनी यावेळेला सजवले गेले. धाबा झाल्यात 11 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज स्वतःचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी त्याला देखील प्रमोशन केलं गेलं, प्रमोट केलं गेलंय. तो देखील ट्रॅकवर आणला गेला मिस्टर सागर. एकीकडनं दोन्ही संघ आपण पाहतोय नार्ली बॉय स्टार आणि एकीकडनं आपण युवा स्टार. युवा स्टार या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. बघा या सामन्याचा मोनोपोली जर आपण पाहिला ना तर सामना अजून देखील डवलामाई स्थितीमध्ये आहे. यावेळेला कुटप्प्याचा बॉल होता, त्याला शॉटॉम्बुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र याही वेळेला फटका फसला होता आणि त्यावर 2 धाबा मिळतील. 2पेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. 2 धाबेने संघाच्या खात्यामध्ये होते वाढ. 13 धाबा आपण धावपलकावरती पाहतोय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. एक एक धाव घेऊन तुम्हाला डाव पुढे न्यावा लागेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये यावेळेला मिस्टर स्ट्रोक पहिला विकेट इथे प्राप्त केला जाईल का? यस डेफिनेटली. यावेळेला पहिल्या विकेटचं पतन आणि टीम जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एकंदरीत युवा स्टार या संघाला पहिल्या विकेटचं पतन लागलं गेलंय. मिस्टर ऋतिक बाद. ठाणे जिल्ह्याचा मिस्टर 360 मनीष कोलेकर मारतोय 50. मनीष कोलेकर मारतोय 50. मनीष कोलेकर मारतोय 50. आज शिट्टी व पडतय पब्लिकची शिट्टी. एकवीर आई माझी साऱ्यांच्या पाठी. विराई माझी साऱ्या तर व्हॉट इज यस डेफिनेटली 3.5 शक्तिपीठांपैकी एक माझी कारल्याची एकविरा माऊली. आई, बहीण, पत्नी आणि मुलगी अशी 3.5 शक्तिपीठं आणि खऱ्या अर्थाने माझी कारल्याची एकविरा माऊली आणि त्याच माऊलीचं हे देखील गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलंय. यावेळेला चिंडूला हॅमर केलंय बराच वेळ मध्ये. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे का? यस. यावेळी लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आला आणि आल्या आल्या मात्र फलंदाज आला. यावेळेला दाखवला गेलंय चले जाऊचा इशारा. बॅटर इज नाव बॅक टू दी पवेलियन. पाठी. एक विराई माझी साऱ्यांच्या पाठी. योगेश म्हात्रे, प्रताप जाधव, श्री मलंगपट्टीची वाढवतात शान. योगेश म्हात्रे, प्रताप जाधव, श्री मलंगपट्टीची वाढवतात शान. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. यस क्रिकेट आमचा जीव की प्राण. बघा आम्हाला एक वेळेस जेवायला नाही दिलं तरी चालेल, एक वेळेस आम्हाला काही खायला दिलं नाही तरी चालेल, पण क्रिकेट आम्हाला नक्कीच खेळायला द्या. क्रिकेट आमचा जीव आहे, क्रिकेट आमचा प्राण आहे, क्रिकेट आमची श्वास आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या नसानसामध्ये भरलेला कोणता खेळ असेल ना तर तो हाच टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतोय. त्याचबरोबर सर्वाधिक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या लखलखत्या ट्रॉफ्या आणि खऱ्या अर्थाने रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कुठला संघ या लखलखत्या ट्रॉफीवरती आपल्या नावाचं अधिराज्य गाजवेल. चला गोलंदाज इज नाव ऑन अ हॅट्रिक. विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का? हो, यावेळेला वेगवान बॉल पडल्यानंतर चेंडूचा काटा हलता राहिला, थोडासा चेंडू सबमरीन राहिलाय.
गोलंदाज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हॅड्रिक सिद्ध करू शकला नाहीये. मात्र डॉट बॉलची सांगता ती वारंवार कुठेतरी इथे होत असताना जास्तीत जास्त डॉट बॉल मात्र चेंडू यावेळेला गोलंदाजाने हाताळलेत. यावेळेला देखील फटका बसला जेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो जेल देखील ड्रॉप झालाय. बघा सातत्याने गोलंदाज चांगली कामगिरी करतोय मात्र क्षेत्ररक्षक आहे ना ते थोडस खराब. गोलंदाजाला पाठीचा कणा कोण म्हणतात ना तर क्षेत्ररक्षक. बुडत्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. याही वेळेला लोवर फुल टॉस बॉल फक्त दिशा दाखवले. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसरं ते देखील मार्गस्थ आलंय. धाव संख्या जाऊन पाहिली तपासून पाहिली तर फक्त आणि फक्त 8.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये तुम्ही धावा जमवल्यात अर्थात 16 धावा. लगेच आपण पाहतो विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात नाही भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे. हॅलो थँक्यू डीज. यस डेफिनेटली जाऊया मैदानाच्या दिशेने. स्वतःचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार आलाय. संघाचं तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक कर्णधाराने त्याच्याकडे 6 चेंडूचा खेळ परिपूर्ण करण्यासाठी विश्वास दाखवला गेलाय आणि असं म्हणतात ना की कॅप्टन लिडिंग फॉर दी फ्रंट. मात्र कर्णधाराने आता विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला सार्थकी या गोलंदाजाला ठरावं लागेल. ओमकार ओहो पहिलाच बॉल देह यष्टीवरती जाऊन लागणारा बॉल. पहिल्याच बॉलवरती अपील केली होती मात्र अपीलचा प्रभाव यावेळी पंचांवरती नाहीये. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये तक धरून उभं राहत असताना योग्य तो डिसिजन देत असताना आपण पाहतोय. यस विकीची सुतार साहेब त्याचबरोबर जहेश वा यावेळेला शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आलाय. 1 बाउंड सीमारेषा पार चौकार 4 धाबा. भारी विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात नाही भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात. थँक्यू डीज. बघा मागचा चेंडू खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी मेजवानी होती. फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ भेटला आणि वेट करून मात्र चेंडूला ठिकाणामध्ये परावर्तित केला. वा याही वेळेला मोठा स्ट्रोकची निवड. क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र त्याला फक्त आणि फक्त प्रेक्षकाची भूमिका पार पडणारा चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. नो चान्स फॉर द एनी फिल्डर. षटकार 6 धावा. या षटकाराच्या मदतीने पुन्हा गोलंदाज थोडासा कुठेतरी खर्चिक ठरला यावेळेला देखील. वा मागचा घुटना टेकवलाय आणि चांगला शॉट सिलेक्शन प्रॉपरली होतं. मात्र असं म्हणतात ना की चांगल्या माणसांना विरोधक सुंदर फटक्यांना क्षेत्ररक्षक आणि लांबच्या रस्त्याला गतिरोधक हे नेहमी आडवे येचत राहतात. हे त्यांचं कामच असतं. पुन्हा एकदा 2 धाबा कन्वर्ट केल्या. या 2 धाब्याने धावपलकेमध्ये वाढ 29 धाबा. धावपलकेवरती 29 रन्स इन अ स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेला वा काय पीक केलाय. खऱ्या अर्थाने मिस्टर हार्दिक पांड्या यांची आठवण देणारा जसा चेंडू पडला ना तसा मात्र बॉटम हँडचा योग्य तो वापर केला आणि सरळ चेंडूला गुल केलाय सीमेरेषेच्या अगदी बाहेर. षटकार. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित काले
चांडेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी, हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी. धन्यवाद डीजे. प्रत्येक यस मैदानावरी. डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये विश्वासने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि असं म्हणतात ना की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून तुम्ही तुमची सुरुवात करू शकता. पण मित्रांनो तुमच्याकडे विश्वास असायला हवा, आत्मविश्वास असायला हवा, अतिविश्वास कधीही असायला कामा नये. याही वेळेला पुढचा बॉल तो देखील हॅमर केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग लेग रिझन मध्ये एकच धाव. या एक धावेने जर आपण पाहिलं ना तिसऱ्या षटकाची झाले समाप्ती. तिसरं षटक प्रगतीपथ असताना गोलंदाजाने एकंदरीत धावा खर्च केल्यात आपण पाहिलं तर 20 धावा गोलंदाज ओमकारने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय एकंदरीत 36 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक छोटासा ब्रेक आणि होईल मात्र इथनं स्लॉग ओव्हरला सुरुवात. छाया नावात दम हाईर, आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम हाईर, आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम हाईर, आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम हाईर. थँक्यू डीजे. यस आपण विश्वासला पाहतोय जो विश्वास वैयक्तिक 10 चेंडू आणि 28 धाबा इंडिव्हिज्युअली खेळतोय. वा याही वेळेला चेंडूला पिक केलंय, मिनी हेलिकॉप्टर उडवला गेलंय, तिथे फंबल झालाय आणि फंबलचा फायदा 2 धावेमध्ये गॅम्बल देखील झालाय. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्ताच्या चपलाईने आणि हरणाच्या गतीने परावर्तित केल्या देखील. 2 धावेने संघाच्या खात्यामध्ये होते बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. बघा येणारे 5 चेंडू जर विश्वासने फेस केले ना तर जी धावसंख्या 50च्या घराच्या पुढे देखील जाऊ शकते. विश्वासने स्वतःवरती दाखवलेला विश्वास आणि विश्वासवरती दाखवलेला संघाने विश्वास आज सार्थकी ठरतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने नो बॉल. बघा क्रिकेटमध्ये टप्पा एक खूप इम्पॉर्टंट असतो. जसा काही बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही लेंथ लाईन मध्ये बिघाड केली, पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलं. नो बॉल. इथनं पुढचा बॉल फ्री हिट. हो 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 दर्जेदार बॉल. वा फॅन्टास्टिक बॉल. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 3 यस्त्यांच्या अगदी वर्ण यस्त्यांना मिस करत गेला, एक फ्लाइंग किस करत गेला आणि टाटा हॅलो बाय बाय करत गेला. डॉट बॉल. फ्री हिटचा चान्स होता. विश्वास मात्र ती मेजवानी उठवू शकला नाहीये. यावेळेला मोठा प्रहार. आता मात्र फटका बसला. जेल तो देखील ड्रॉप झालाय. बघा मैदानाच्या आतमध्ये विश्वास मात्र नशिबाचा की फॅक्टर घेऊन आलाय की काय, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. जरी तुम्ही मेहनत कराल ना तरी देखील नशिबाची साथ देखील तुमच्यापर्यंत असायला हवी. कारण आपण संघ पाहिलं, एकीकडनं दक्षिण आफ्रिका पाहिलं, एकीकडनं न्यूझीलंड संघ पाहिलं. या संघाची जर आपण मेहनतीचा विचार केला ना तर खूप सारे मेहनत करतात, मात्र नशिबाची साथ त्यांना देखील मिळत नाहीये. तर आपण तर साधे खेळाडू आहोत. वा काय चेंडूला हॅमर केलंय. चेंडू सरळ चालाय सीमा रेषा पार. हा गेलाय नायगाव स्टेशन वरती. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. वा काय विश्वासची फटकेबाजी आवडली असेल ना तर नक्की टाळा झाल्या पाहिजेत. आणि असं म्हणतात ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं बनवा ना की नाव घेताच आपलं प्रत्येक काम झालं पाहिजे. यस यावेळी दबाव 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 कोणावरती असेल ना तर गोलंदाजावरती. असं म्हणतात ना की
चहात पडलेलं बिस्किट, प्रेमामध्ये पडलेलं पोरग आणि प्रेशरमध्ये आलेला गोलंदाज हे काहीच कामाचे नसतात. याही वेळेला असं वाटतं की हा फलंदाज घरून त्याच्या बॅटला 6चा पाडा शिकून आलाय की काय. मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर झेल तो देखील यस झेल तो आपण पाहिलं तिथे तर थोडासा फंबल झाला होता. पंच या बॉलवर धावा किती 2. यस थँक्यू. कारण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथून बॉल हा आम्हाला देखील कन्वर्ट करता आला नाहीये. याही वेळेला बॅटचा योग्य तो वापर केलाय. बॅट स्विंग प्रॉपर आहे आणि यस वाऱ्याच्या वाटेवरती आणि वाऱ्याच्या लाटेवरती सरळ चेंडू चालाय सीमा रेषा पार. शेवट गोड करणारा हा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा आणि 57 धाब्यांचं टार्गेट. यस डेफिनेटली विश्वास 17 बॉल 46 धाब्यांची वैयक्तिक नॉट आउट केली. यस विश्वासाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. धावा तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ इजीत देत नाहीये. तुमच्याकडे असलेली कला कौशल्य आणि गुणवत्ता यांच्या जोरावरती तुम्हाला धावा गोला कराव्याच लागतात. छोटासा ब्रेक आणि इथनं मात्र 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 57 धावा चेस होतील का डिफेन्स होतील. शेख गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेरची अदाई न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ Thank you, DJ. पाटीलच्या या Thank you, नावात DJ. दम आहे